कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक 3 राजारामपुरी आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या संयुक्त विद्यमाने राजारामपुरी 1 ते 13वी गली, सायबर चौक ते NCC भवन परिसरात अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली। या कारवाई दरम्यान 3 हातगाड्या, 9 स्टँड बोर्ड, 3 लाकडी आणि लोखंडी टेबल, 22 खुर्च्या तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले। काही हातगाडी मालकाने स्वतःहून आपल्या हातगाड्या काढून घेतल्या। उच्च न्यायालय मुंबई सर्किट बेंच कोल्हापूर येथे दाखल असलेल्या कोल्हापूर शहरातील रस्त्यांचा दर्जा आणि अतिक्रमणाबाबतच्या जनहित याचिकेनुसार दिनांक 22 जानेवारी 2026 रोजीच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। उपशहर अभियंता अरुण गुजर, अतिक्रमण प्रमुख विलास साळुके, सहाय्यक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोद तसेच अतिक्रमण विभागाने विभागीय कार्यालय क्रमांक 3 मधील कर्मचाऱ्यांच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे।